नमस्कार. विस्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. नमस्कार. संत ज्ञानेश्वरांचं पसायदान त्यातली एक ओवी तर आपण वर्षानुवर्षे ऐकतोय, पण कधी विचार केलाय की त्यात एक असं रहस्य दडलं असेल जे आपल्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकू शकतं? चला तर आज आपण तेच रहस्य उलगडून पाहूया. ही ओवी आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे. किती सुंदर आणि किती प्रसिद्ध. अनेकांनी तर ती पाठच केली असेल. जगामध्ये शांती नांदावी यासाठी केलेली एक प्रार्थना म्हणून ती आपल्या मनात अगदी घर करून बसली आहे. पण मग प्रश्न हा आहे की ही ओवी खरंच फक्त जगाला बदलण्यासाठी केलेली प्रार्थना आहे की मग स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा एक मार्ग आहे? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. कारण बघा, जो वरवरचा अर्थ आपल्याला दिसतो त्या पलीकडे खूप काहीतरी खोल दडलेला आहे. चला तर मग त्या रहस्याच्या मुळाशी जाऊया. गंमत म्हणजे ज्ञानेश्वर इथे बाहेरच्या शत्रूंबद्दल बोलतच नाहीयेत, ते बोलतायत आपल्या आतल्या, अगदी आपल्या जवळच्या अशा एका खलनायकाबद्दल. म्हणजे बघा, ज्ञानेश्वर जेव्हा खळ हा शब्द वापरतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर बाहेरचे दुष्ट किंवा वाईट लोक अजिबात नाहीत. मग प्रश्न पडतो की हा खळ नक्की आहे तरी कोण? आत्ता बघा, इथेच खरी गंमत आहे. साधारणपणे आपल्याला काय वाटतं, खळ म्हणजे कोण? तर बाहेरची कोणीतरी दुष्ट व्यक्ती, आपला शत्रू, बरोबर? पण ज्ञानेश्वर काय म्हणतायत? ते म्हणतायत की खरा खळ बाहेर नाहीये, तो आपल्या आतच आहे. आपला राग, आपली भीती, मत्सर, संशय, याच सगळ्या गोष्टी म्हणजे खळांची व्यंकट. बरं, जेव्हा हे आतले खलनायक आपल्यावर राज्य करायला लागतात तेव्हा नेमकं काय होतं? आपण एका विशिष्ट मानसिक अवस्थेत अडकून पडतो. ह्या स्थितीला मानसशास्त्रात सर्व्हायव्हल स्टेट किंवा संरक्षणात्मक अवस्था असं म्हणतात. म्हणजे काय, तर आपलं मन आणि शरीर सतत एका तणावाखाली असतं. जणू काही आपल्या आजूबाजूला सतत धोका आहे आणि आपण स्वतःचा बचाव करण्याच्या तयारीत असतो. आणि जेव्हा आपण या अवस्थेत जगतो तेव्हा आपल्याला संपूर्ण जगच एक धोकादायक जागा वाटू लागते. आपलं शरीर सतत ताणलेलं राहतं. आपल्याला प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये शत्रू दिसायला लागतात. आणि मनात काय, तर असुरक्षितता आणि संशयाने पूर्ण घर केलेलं असतं. हीच ती अवस्था आहे जिथे खळांची व्यंकटी टिकून राहते. मग यातून बाहेर कसं पडायचं? ज्ञानेश्वरांनी यावरचा उपाय त्याच ओवीत पुढे सांगितला आहे. हा प्रवास आहे आपल्या आतल्या संघर्षाकडून शांतीकडे जाण्याचा. यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहितीये? ज्ञानेश्वर या भावनांशी लढा, त्यांना दाबा असं सांगत नाहीयेत. ते म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. ते म्हणतात की हा वाकडेपणा, या नकारात्मक भावना नैसर्गिकरित्या गळून पडू द्या, त्यांना विरघळून जाऊ द्या. आणि हा बदल किती सुंदर आहे बघा. सर्व्हायव्हल स्टेटमध्ये आपलं वागणं बचावात्मक आणि तणावपूर्ण असतं, तर सेफ्टी स्टेटमध्ये तेच शांत आणि सुसंवादी होतं. एका अवस्थेत जग शत्रूसारखं वाटतं, तर दुसऱ्या अवस्थेत ते आपल्याशी जोडलेलं आहे असं जाणवतं. आपल्या कृती या प्रतिक्रियेतून नाही, तर अगदी नैसर्गिकपणे घडतात आणि मन शांत होतं. आणि म्हणूनच तया सत्कर्मी रती वाढो याचा अर्थ फक्त चांगली कामं करा असा होत नाही, तर जेव्हा आपल्या आतला तो वाकडेपणा विरघळून जातो तेव्हा आपल्या हातून होणारी कामं आपोआपच चांगली, सुसंवादी आणि नैसर्गिक होतात. तीच खरी सत्कर्मी रती. आता आपण ओवीच्या शेवटच्या भागाकडे वळूया, जो या आंतरिक बदलाचा एक खूप सुंदर परिणाम दाखवतो. भूतान परस्परेन जडो मैत्र जीवांचं, याचा अर्थ फक्त वरवरची सामाजिक मैत्री नाहीये. जीवांचं मैत्र म्हणजे थेट आत्म्याशी जोडलेलं नातं. जेव्हा आपण आतून शांत आणि सुसंवादी होतो तेव्हा सर्व सजीवांशी आपलं नातं आपोआपच इतकं खोल आणि मैत्रीपूर्ण होऊन जातं. तर या सगळ्या विवेचनाचं सार काय? अगदी सोपं आहे. जगाशी आपली खरी मैत्री तेव्हाच सुरू होते जेव्हा आपण आपल्या आतल्या त्या तथाकथित खलनायकांना ओळखून त्यांच्याशी शांती प्रस्थापित करतो. तर मग शेवटी हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे की आपल्या स्वतःच्या आतला हा सुसंवाद साधण्याची, ही शांती मिळवण्याची सुरुवात आज आपण कुठून करू शकतो?